विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या। केजे सोमय्या सीनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क KJS कॉलेज कोपरगाव, संपर्क क्रमांक 82 82 82 45 88। कोपरगाव शहरातील खर्डे कॉम्प्लेक्स सिनेप्लेक्स येथे प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित देऊळबंद 2 या चित्रपटाच्या पहिल्या शोला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। चित्रपट पाहण्यासाठी स्वामी भक्त आणि सिनेरसिकांनी मोठी गर्दी केली होती। चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की चित्रपट पाहताना साक्षात स्वामी समर्थ महाराज भेटल्याचा अनुभव आला। शेतकऱ्यांनी देवावर विश्वास ठेवून संकटांना सामोरे गेले तर सर्व काही सुरळीत होऊ शकते, हा संदेश प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे। प्रेक्षकांनी पुढे सांगितले की देवाची परीक्षा असतेच, मात्र त्या परीक्षेत शेतकऱ्यांनी धैर्य, संयम आणि श्रद्धा कशी ठेवावी, काय करायला पाहिजे हे अत्यंत प्रभावीपणे दाखवले आहे। यातून प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा मिळेल। चित्रपटातील कथानक, प्रभावी संवाद, दमदार अभिनय आणि स्वामी समर्थांच्या विचारांचा संदेश यामुळे प्रेक्षक भारावून गेले। अनेकांनी चित्रपटाला आध्यात्मिक ऊर्जा देणारा आणि शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव अशी प्रतिक्रिया दिली। पहिल्या शोमध्ये अनेक प्रसंगांना टाळ्यांचा कडकडाट मिळाला। कोपरगावातील प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी दिवसात देऊळबंद 2 पाहण्यासाठी आणखी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काय वाटलं आपल्या पहिला भाग आणि दुसऱ्या भागात? खूप छान वाटलंय। म्हणजे असं वाटतच नाही की म्हणजे असं वाटतं की स्वतः समोर स्वामी समर्थ महाराज आहे। म्हणजे शेतकऱ्याविषयी खूप छान असं हे केलेलं आहे त्यांनी। आम्हाला खूप आवडलं, पहिला पण आवडला आणि हा पण खूप आवडलाय। साक्षात देवाला परीक्षा द्यावा लागते। हो म्हणजे खरंच तसंच होतंय ना। हो दर्शक होतोय, आज पहिला शो बघितला, तुम्ही काय वाटलं आपल्याला? खूपच सुंदर वाटलं आणि त्याचा कंटेंट पण इतका छान होता की जे पण लोक आत्महत्या वगैरे करतायत, खरं तरी देवाची परीक्षा होती, पण शेतकऱ्यांनी पण काय करायला पाहिजे हे पण त्याच्यातून आपल्याला दिसलंय। फक्त देऊळ बंद झालं म्हणून पिक्चर क्रिएट झाला असं काहीच नव्हतं। शेतकऱ्यांनी नवीन आधुनिक पद्धती कशा आपल्याला पाहिजे, कसं म्हणजे नवीन जनरेशननुसार कसं पुढे गेलं पाहिजे, त्याचप्रमाणे आपलं भारत आत्मनिर्भर करण्यासाठी दुसऱ्यांवर डिपेंड न राहता किंवा चुकीच्या गोष्टी न करता, आत्महत्या न करता, स्वतःच काहीतरी चेंजेस करून मी मोठा मी छोटा हे गोष्टी न ठेवता किंवा जात धर्म न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या देशाला कसं पुढे नेलं पाहिजे किंवा शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी किती आधुनिक गोष्टींचा आपण आपल्या रोजच्या जीवनात सगळ्या नवीन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे, असं भारी पिक्चर होता। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तर खूप आवडलाय। आम्ही सगळी फॅमिली घेऊन आलो, छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांना सगळ्यांना खूप आवडलाय। आणि पहिल्यापेक्षा याच्यात असं म्हणजे साक्षात भगवंतच भेटल्यासारखं वाटलं। असं पुरुषांचं बघितलं असं नाही वाटलं, साक्षात भगवंता सगळंच आपण बोलतोय, बघतोय, पाहतोय आणि सत्य घटना दाखवली एकदम। म्हणजे असं मन असं भरून आल्यासारखं। आणि असेच जर दाखवत राहिले तर माणसांच्या मनावर पण परिणाम होतील, थोडस त्यांना पण समाधान वाटेल का आपण चुकीच्या रस्त्याने चांगल्या रस्त्याने चालावं। शेतकऱ्याच्या